जय शिवराय मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कालपासून एक बॅनर फिरतोय. आमची साईट कोणती पण. उद्या जे चिताडे भिवंडी जिल्हा ठाणे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान आहे, त्यासाठी तब्बल 2 गोंडे 2 बादल्या वर हे बॅनर सुटलेलं आहे. जी अपराजित जोडी आहे भुंगा आणि सैराट, त्यातील सैराटचा हा बॅनर आहे. तर माहिती मिळते की याची शर्यत जमलेली आहे. तर ती कोणासोबत हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, उद्या मोठं मैदान आहे, त्यामुळे मोठ्या शर्यती होताना पाहायला मिळणार आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे 4 व्हीलर, 12 बाईक, 12 फ्रीज आणि 12 सायकली अशी मोठी बक्षिसं आहेत. त्यामुळे मोठ्या शर्यती करणाऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ही बक्षिसे मिळणार आहेत. त्यामुळे उद्या टॉपच्या शर्यती पाहायला मिळणार आहे. कालपासून हा बॅनर फिरतोय. सैराट, जो की भुंगासोबत पळतो, त्याने दोन्ही साईडने नाव सोडलं आहे. तर मित्रांनो, मला अशी माहिती मिळते की दोन्ही साईडने नाव सोडलं आहे, म्हणजे त्याचा पैरा 100% भुंगा आहे. म्हणजे भुंगा सैराट ही अपराजित जोडी पुन्हा एकदा पळताना दिसेल. तर भावांनो, शर्यत कोणासोबत? तर अशी माहिती मिळते की घोट सर्जासोबत. घोट सर्जा विरुद्ध सैराट ही डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत जमलेली आहे. घोट सर्जा सुद्धा टॉपच आहे. मागे याच घोट सर्जा आणि अर्जुनने या जोडीला म्हणजे भुंगा सैराटला पराभूत केले होते. त्याच घोट सर्जाने सैराट विरोधात शर्यत पकडलेली आहे. तर घोट सर्जाचा पैरा कोण असेल? तर मित्रांनो, मला असं वाटतंय की घोट सर्जाचा पैरा बकासूर असण्याची शक्यता आहे. बकासूर किंवा मेहरबान या 2 नंदींपैकी घोट सर्जाचा पैरा असण्याची शक्यता आहे. 80% बकासूर आणि 20% मेहरबान पैरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुंगा सैराट विरुद्ध घोट सर्जा, बकासूर किंवा मेहरबान अशी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळू शकते. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे बघूया कोण जिंकतं ही शर्यत आणि कोण जिंकतं लकी ड्रॉमध्ये 4 व्हीलर. तोपर्यंत सर्व स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.